मंडळी, आषाढ महिना चालू आहे आणि कापण्या बनवणार नाही किंवा त्याची ऑर्डर येणार नाही असे तर होणारच नाही. आणि बऱ्याच जणींच्या रिक्वेस्ट होत्या त्याची रेसिपी शेअर कर. आता इथे डिटेलमध्ये मी शूटिंग केलेलं नाही कारण कंटिन्यू ऑर्डर्स चालू आहेत, त्यामुळे थोडकं मोडकं मी शूटिंग केलेलं आहे, तेच तुम्हाला दाखवते. एक वाटीभर पाणी घेऊन त्यामध्ये 2 ते सव्वा 2 वाटी गूळ घातला आणि ते पाणी हलकंसं गरम करून गूळ विरघळून घेतला. त्यानंतर पाणी संपूर्ण थंड करायचं. 5 वाटी गव्हाचे पीठ, अगदी 4-5 चमचे बाजरीचं पीठ, चिमूटभर मीठ, 1 ते 2 चमचे सुंठ पावडर, चमचाभर बडीशेप आणि अगदी 8 ते 9 चमचे एवढं कडकडीत असं गरम तेलाचं मोहन घालायचं. हे गरम तेलाचं मोहन चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आणि त्यानंतर जे गुळवणी आपण बनवून घेतलेलं होतं ते थोडं थोडं घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. 15 ते 20 मिनिट हे मुरण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर याला दोन्ही साईडने खसखस लावून भाकरीपेक्षा जाडसर अशी याची पोळी लाटून घ्यायची. कापणीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती या कापण्या तळून घ्यायच्या. मी इथे वाटीचं प्रमाण दिलेलं आहे. मला थोडी जास्त क्वांटिटी करायची होती कारण ऑर्डर होती. तुम्ही वाटीच्या प्रमाणात केलं तरीसुद्धा चालेल. छान अशा बिस्किटी कलरवर कापण्या तळून घ्यायच्या. मस्त खुसखुशीत कापण्या तयार होतात. या आषाढामध्ये तुम्हीसुद्धा बनवा आणि खा किंवा मला ऑर्डर करा. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. जाता जाता तेवढं एक लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा. धन्यवाद.